कुठल्याही डीपी प्लॅन नसताना ही जमीन सुद्धा पहिली एका वेगळ्या मालकाची होती, शुक्ला मालकाची होती. त्याच्याकडून लोकांनी ती जमीन विकत घेऊन घरं बांधलेली होती. आणि महत्त्वाचा मुद्दा त्याच्यामध्ये असा आहे की झोपडी का ही घरं का संरक्षित राहिली पाहिजेत. कारण 1995 पूर्वीची जी काही झोपडपट्टी असते ती आपल्या शासनाने या सभागृहामध्ये नियम झाला की त्याला डीम स्लम म्हणून घोषित करता येतो. आणि स्लम करण्याची प्रक्रियासुद्धा वेगाने चालू असताना देखील म्हणजे माझ्याकडे त्याचे पुरावे आहेत. स्लम रिहॅबिलिटेशन अथॉरिटीने सीओने त्याच्यावर स्लम घोषित करण्यासाठी पूर्णपणे 90% कारवाई प्रक्रिया केली असताना सुद्धा महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी हा जो कोण जैन आहे याच्याबरोबर मिळून त्या झोपडपट्टीवर कारवाई केली. ही फार अत्यंत गंभीर बाब आहे आणि असे 280 घराण्यांनी नोटिसा लावल्या. एक ठिकाणी आपण अध्यक्ष महोदय बोलतो मराठी माणसांना मुंबईमध्ये आणायचा प्रयत्न आपले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेब करतायत. आणि उपमुख्यमंत्री साहेबांनी त्यासाठी खूप मोठं पाऊल उचललेलं आहे. गिरणी कामगारांना घरं दिली, सर्वांना घरं इथं देण्याचं काम केलेलं आहे. आणि ह्याच परिस्थितीमध्ये आज ह्या घरांना बेघर करण्याचं काम, ह्या मराठी जनतेला बेघर करण्याचं काम या महानगरपालिकेच्या आयुक्त साहेब आणि तो विकासक ह्यांनी संगनमताने केलेला आहे. तर माझा साधा प्रश्न आहे, अगर शासनच एक ठिकाणी त्यांना डीम स्लम म्हणून घोषित करतो, माझ्याकडे सर्व पुरावे आहेत. 1967 पासूनचे माझ्याकडे पुरावे आहेत. सेन्सेक्स मालमत्ता कर वगैरे सर्व आणि विकत घेऊन बांधलेली घरं आहेत. हे काय कुणी झोपडा म्हणून बांधलेलं नाही. या अशा घरांना तोडण्याची कारवाई केली तर ह्या विकासकावर गुन्हा दाखल होणार का. आणि त्याच्यानंतर ही एकी घर ही सर्व जी घरं तोडलेली आहेत यांना भरपाई पूर्णपणे करून मिळणार का. ही जमीन त्यांनी सांगितल्याप्रमाणे इक्बाल खत्री नावाच्या मालकाची पूर्वी होती. त्याच्यानंतर 2020ला ही मेसर शेलाजी इन्फ्रास्ट्रक्चर यांना ही जमीन विकली गेली. शेलाजी इन्फ्रास्ट्रक्चरवाले असं म्हणतात की त्याच्यामध्ये 83 बांधकामं ही तिथं होती. परंतु महानगरपालिकेनं ज्यावेळी सर्वे केला त्यावेळी 75 बांधकामांपैकी 51 पक्षकारांनी नोटिसीच्या विरोधामध्ये दिंडोशी सत्र न्यायालयामध्ये अर्ज दाखल केलेले होते. परंतु न्यायालयानं ह्या झोपड्या निष्कासित न केल्यामुळं महानगरपालिकेला आदेश दिले होते की या सगळ्या झोपड्या म्हणजे जी काही घरं आहेत ती आपण निष्कासित करावी. आणि त्या पद्धतीनं न्यायालयाच्या आदेशानुसारच ही घरं जी आहेत ही निष्कासित करण्यात आलेली होती. परंतु सन्माननीय सदस्यांनी असं सांगितलं की 1995च्या अगोदरच्या ह्या झोपड्या होत्या, त्याच्यामुळे त्यांना तो नियम लागू करावा. तर त्या संदर्भामध्ये 1995चा नियम त्यांना लागू होतो का हे महानगरपालिकेच्या आयुक्तांना सूचना केल्या जातील की हे तपासून बघा म्हणून. आणि त्याच्या नियमामध्ये ते जर बसत असतील तर नक्की माननीय सदस्यांनी जी मागणी केलेली आहे ती सकारात्मक शासन नक्की घेईल. परंतु याच्यामध्ये बिल्डर लोकांनी संगनमतानं कुठं काही तोडलं अशा पद्धतीची जी भूमिका आहे ही सकृत दर्शनी तरी दिसत नाही. मंत्री मोदयांनी उत्तर दिले, थातूर मात्र उत्तर आहे. ते अत्यंत हुशार मंत्री आहेत. त्यांना कुठल्या मुद्दा कुठे न्यायचा त्यांना उत्कृष्टपणे कळतं. गुगली टाकायमध्ये मास्टर आहेत, ते तरुण आहेत आणि आमच्या पक्षाचे सेकंड नंबरचे नेते आहेत ते. पण त्यांनी उत्तर त्यांना अधिकाऱ्यांनी काहीतरी त्यांची विसंगती ब्रीफिंग चुकीची केलेली आहे. अध्यक्ष महोदय 2012ला कोर्टामध्ये केस होती मान्य. 2012 पासून 2024 पर्यंत हे अधिकारी असं बोलायला पाहिजे झोपले होते का हो. काय AC मध्ये बसून फक्त मजा बघतात. हे अधिकारी वरिष्ठ अधिकारी IAS अधिकारी तिथे AC मध्ये बसतात आणि इकडे निर्देश तोडतात. गरिबांची घरं तोडायचा हा न्याय कुठला आला अध्यक्ष महोदय. दुसरी महत्त्वाची गोष्ट हे तिथले जर डीम कन्व्हिन्स म्हणून आपलेच हे आपलं दालन आहे हेच डीम कन्व्हिन्स म्हणून हे देतं. सर्व त्याचे पुरावे जमा करतात, ते इलेक्शनमध्ये नाव येतं, वोटिंग करतात. 67 पासून असणारे पुरावे आहेत आणि तरीसुद्धा त्यांच्या तोड करावी होते.